नमस्कार, मी स्नेहा. आपण पाहताय साम टीव्ही न्यूज महाराष्ट्र कॉलिंग मध्ये आपलं स्वागत. आजचा आपला विषय आहे शनी महाराज आणि साडेसाती. आणि या विषयावर मार्गदर्शन करण्यासाठी आज आपल्या स्टुडिओत आलेले आहेत राज्य ज्योतिष यांत्रिक श्री माधव गुरुजी. गुरुजी, तुमचं खूप खूप स्वागत आमच्या स्टुडिओमध्ये. चर्चेला सुरुवात करणार आहोत, मात्र त्याआधी गुरुजींची थोडक्यात ओळख करून देते. श्री माधव गुरुजी यांनी दिल्लीच्या शुक्राचार्य ॲस्ट्रॉलॉजी सेंटर मार्फत ज्योतिष शास्त्राच्या विविध शाखांचा तब्बल 16 वर्षांचा अभ्यासक्रम पूर्ण केलाय आणि हा अभ्यासक्रम पूर्ण करत राज्य ज्योतिष यांत्रिक ही पदवी संपादित केली आहे. एक गोष्ट इथे मी आवर्जून नमूद करेन ती अशी की हा प्रदीर्घ अभ्यासक्रम पूर्ण केलेले महाराष्ट्रात आजच्या घडीला फक्त 7 जण आहेत आणि श्री माधव गुरुजी हे त्यांच्यापैकीच एक आहेत. श्री माधव गुरुजी हे रायगड जिल्ह्यातील असून त्यांच्या घराण्याला ज्योतिष विद्याशास्त्रांची 7 पिढ्यांची प्रदीर्घ अशी परंपरा आहे आणि श्री माधव गुरुजी हे 7वे वंशज असून ते हे कार्य आणि घराण्याची ज्योतिष शास्त्राची परंपरा पुढेही खूप छान पद्धतीने चालवतात. तसंच श्री माधव गुरुजी हे कायद्याचे पदवीधर देखील आहेत. प्रतिभा ॲस्ट्रॉलॉजी सेंटर मार्फत पनवेलमध्ये हे सेंटर आहे आणि या सेंटर मार्फत तसंच दादरमध्ये सुद्धा याच्या शाखा आहेत. या मार्फत माधव गुरुजी या दोन्ही सेंटरमध्ये आपल्या सेवा पुरवत असतात. श्री माधव गुरुजी यांना भेटण्यासाठी आपण पनवेल या सेंटरवर सोमवार ते शुक्रवार या दिवशी तसंच प्रत्येक शनिवारी आणि रविवारी शिवाजी पार्क इथे दादर इथे असलेल्या त्यांच्या प्रतिभा ॲस्ट्रॉलॉजी सेंटरच्या शाखेत जाऊन त्यांना प्रत्यक्ष भेटू शकतात. चला तर मग चर्चेला सुरुवात करूया. गुरुजी, खरं तर शनी महाराजांची वक्रदृष्टी किंवा शनी महाराज म्हटलं की बऱ्याच जणांच्या मनात भीती निर्माण होते आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट येते ती साडेसातीची. तर प्रत्येक माणसाच्या आयुष्यात म्हणजे प्रत्येकाच्या राशीत ही शनी महाराजांची साडेसाती असते का आणि ती काय येते? प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये साडेसाती असते का, तर हा प्रश्नाचं उत्तर दिलं तर प्रत्येक माणूस हा कर्माचा बांधलेला आहे आणि शनी महाराज ही कर्माचीच दंडाधिकारी आहे. त्यामुळे प्रत्येक माणूस जो कर्म करत असताना त्याच्याकडनं काही ना काही अपराध, काही ना काही चुका या डेफिनेट होत असतात. मग कधी त्या परिस्थितीमुळे होत असतात किंवा स्वतःच्या त्याच्या वक्तव्य कर्मामुळे होत असतात. या कर्मांमधल्या ज्या चुका आहेत त्याचं प्रायश्चित्त त्याला 100% भोगावं लागतं आणि हा प्रायश्चित्त भोगण्याचा कालावधी म्हणजे साडेसाती. आता प्रत्येक माणसाच्या आयुष्यात साडेसाती येते का, तर कर्म करणाऱ्या प्रत्येक माणसाच्या आयुष्यामध्ये साडेसाती येते आणि साडेसाती किमान 2 वेळा आयुष्यामध्ये येते. म्हणजे आज माणसाची आयुमर्यादा आपण काढली तर 58 ते 65 पर्यंत मर्यादित शास्त्रानुसार आहे. परंतु याच्या व्यतिरिक्त जर आपण बघितलं तर शनी महाराज हे एका राशीमध्येच 2.5 वर्ष राहतात. म्हणजे त्या राशीपासून पूर्ण परिक्रमा म्हणजे 12 राशींची परिक्रमा पूर्ण करून पुन्हा त्या राशीमध्ये यायला साधारण 30 वर्षाचा कालावधी शनी महाराजांना लागतो. म्हणजे प्रत्येक 30 वर्षानंतर तुमच्या आयुष्यामध्ये साडेसाती येणार. आता 58 ते 65 वर्ष जर वयोमर्यादा धरली तर 2 वेळा तुमच्या आयुष्यामध्ये 100% साडेसाती येते. 90 पर्यंत तुम्ही ज्या वेळेला आयुष्य जगता त्यावेळेला तिसरी साडेसाती सुद्धा तुमच्या आयुष्यामध्ये येते. त्यामुळे शास्त्रामध्ये असं विधान म्हणतात की माणूस तिसरी साडेसाती बघत नाही किंवा तिसरी साडेसाती पूर्ण करत नाही. याचं कारण असं आहे की आयुमर्यादा 58 ते 65 असल्यामुळे 2 वेळा साडेसाती येऊन जाते. 90 पार केली तर मात्र तिसरी साडेसाती सुद्धा माणसाच्या आयुष्यामध्ये येते. आणि सध्या परिस्थितीमध्ये आता बघाल तर आता शनी महाराज हे स्वतःच्या मकर राशीमध्ये विराजमान आहेत आणि मकर राशीमध्ये विराजमान असल्यामुळे जानेवारी 2023 पर्यंत धनु, मकर आणि कुंभ या 3 राशी आता साडेसातीमध्ये आहेत. खरं तर गुरुजी, आणखी एक महत्त्वाचा विषय असा की जेव्हा आपल्याला साडेसाती सुरू होते किंवा साडेसाती लागते शनी महाराजांची, तेव्हा नक्की कोणत्या चांगल्या वाईट घटना आपल्याबरोबर घडतात किंवा समस्या कुठल्या तेव्हा असतात आणि या सगळ्या समस्यांवर साडेसाती दरम्यानच्या काय उपाययोजना आहेत? साडेसाती म्हणलं ना की सर्वात पहिले माणसाच्या मनामध्ये भीती निर्माण होते आणि एखादा माणूस जर असा आवर्जून म्हणला की बाबा मला साडेसाती म्हणजे काही माहिती नाही, तर ज्यावेळेला साडेसाती चालू होते ना त्यावेळेला त्याला ऑटोमॅटिक माहिती पडतं की आता आपल्या बाबतीत काय ना काय रॉंग चाललंय. कारण आपण आयुष्यामध्ये कधी ज्या गोष्टींचा विचार सुद्धा केला नसेल की ही गोष्ट आपल्या आयुष्यामध्ये घडू शकते किंवा असे प्रसंग आपल्या आयुष्यामध्ये उभे राहू शकतात, अगदी तसे प्रसंग आपल्या आयुष्यामध्ये उभे राहतात. आता साडेसातीमध्ये प्रामुख्याने बघितलं तर 3 प्रकारे माणसाला त्रास होऊ शकतो. त्याच्यामध्ये सर्वात पहिले मानसिक, शारीरिक
शारीरिक आणि आर्थिक या तिन्ही गोष्टींमध्ये माणसाला त्रास होतो. आता साडेसातीमध्ये नक्की काय त्रास होतो, तर साडेसातीमध्ये मानसिक जर आपण धरलं तर आरोप प्रत्यारोप पहिले येतात, की आरोप प्रत्यारोपामध्ये तुम्हाला त्रास होतो, निंदा नालस्तीमध्ये तुम्हाला त्रास होतो, मान अपमानामध्ये तुम्हाला त्रास होतो, चारित्र्यावरती शिंतोडे उडवलं जाणं, एखाद्या अपराधामध्ये तुम्हाला म्हणजे की असं घोषितच केलं जातं की अपराध तुम्ही केलाय आणि त्याच्यामुळे मानसिकरित्या माणूस पूर्णपणे खचत जातो. तर हा सर्वात पहिले मानसिक बाबतीमध्ये साडेसातीमध्ये अनुभव येतो. आर्थिक याच्यामध्ये अडथळा म्हणण्यापेक्षा आर्थिक कोंडमारा काय असतो ना, तो माणसाला साडेसातीमध्ये कळतो. आता आर्थिक कोंडमारा याच्यामध्ये काढायचं झालं तर माणसाला वारंवार कर्ज घ्यायची वेळ येते. ज्यावेळेला साडेसाती चालू होते आणि आर्थिक फटका तुम्हाला बसणार असतो त्यावेळेला वारंवार कर्ज घ्यावं लागतं. किती कर्ज घेतलं तरी ते पुरवठ्याला येत नाही. प्रामुख्याने त्याच्यामध्ये बघितलं तर कर्ज फेडण्याकरता सुद्धा माणसाला पुन्हा कर्ज घ्यावं लागतं आणि त्या कर्जामध्ये पत आणि ऐपत असून सुद्धा तुम्हाला जेवढं आवश्यक कर्ज आहे तेवढं कर्ज मिळत नाही. मग ते कर्ज कमी मिळाल्यामुळे तुमचं जे उद्दिष्ट आहे ते सफल होत नाही. त्यामुळे मग वारंवार पुन्हा कर्ज घेणं, ते कर्ज फेडण्याकरता पुन्हा कर्ज घेणं, या कर्जाच्या याच्यामध्ये माणूस पूर्णपणे कर्जबाजारी होऊन जातो. तिसरी गोष्ट अशी असते की जर तुम्ही नोकरीमध्ये असाल तर अचानकपणे तुमचा पगार बंद होतो. म्हणजे काही कारणामुळे सांगितलं होतं की आता तुम्हाला 2 महिने पगार नाहीये. आता ज्या वेळेला तुम्हाला मंथली इन्कम हातामध्ये येणार आहे तोच तुमचा स्टॉप झाला की तुम्ही आर्थिक भोवऱ्यामध्ये येणारच, आर्थिक अडचणीमध्ये, आर्थिक कोंडमाऱ्यामध्ये तुम्ही येणारच. आणि एखादा माणूस व्यावसायिक असेल तर व्यवसायामध्ये उधारीचं प्रमाण जास्त वाढतं. उधारी वसुलीनं झाल्यामुळे अचानकपणे व्यवसायावरती संकट येतं, आर्थिक संकट येतं आणि त्याच्यामध्ये व्यवसाय बंद करण्याची सुद्धा वेळ येते, नोकरी निघून जाते. या सगळ्या गोष्टी आर्थिक बाबतीमध्ये माणसाच्या कोंडमारा साडेसातीमध्ये होतो. तिसरा प्रकार काढला तर शारीरिक बाबतीमध्ये. शारीरिक बाबतीमध्ये साडेसातीमध्ये जो त्रास होतो त्याला असं म्हणतात की त्या रोगाचं म्हणजे जो रोग तुम्हाला झालाय त्याचं निदानच होत नाही. जिथपर्यंत डायग्नोसिस होत नाही तिथपर्यंत परफेक्ट ट्रीटमेंट तुम्हाला मिळू शकत नाही आणि परफेक्ट ट्रीटमेंट तुम्हाला मिळत नाही तर तुम्ही बरे होत नाही. प्रत्यक्षामध्ये तुमच्या आजाराचं निदानच होत नाही. तर साडेसातीमध्ये असे आजार उद्भवतात की ज्यांचं निदान होत नाही. दुसरं साडेसातीमध्ये म्हणतात की असे रोग तुम्हाला होतील की ज्याच्यावरती औषध नाही म्हणजे. आणि तिसरी गोष्ट मॅक्झिमम स्किन डिसीज हे तुम्हाला साडेसातीमध्येच भोगावे लागतात. त्याच्यानंतर इरिटेट करणारे रोग म्हणजे की थोडक्यामध्ये युरिन इन्फेक्शन झालं तुम्हाला किंवा दुसरं कुठलं इन्फेक्शन तुम्हाला झालं, सोरायसिस सारखा तुम्हाला स्किन डिसीज झालं तर त्या गोष्टीमुळे इरिटेट होता तुम्ही. तर हे सगळे आजार इथे साडेसातीमध्ये पूर्णपणे उपभोगायला मिळतात की ज्या गोष्टींचा तुम्ही कधी विचार केलेला नसतो आणि अचानकपणे ते प्रसंग तुमच्या आयुष्यामध्ये येतात. तर अशा प्रकारे साडेसातीमध्ये आपल्याला त्रास भोगावा लागतो. आता याच्यावरती उपाय जर विचार केला तर आतापर्यंत ऍस्ट्रॉलॉजीमध्ये हे शास्त्रच ह्याच्याकरता निर्माण केलेलं आहे की ह्या पुढच्या प्रत्येक गोष्टीची तुम्हाला कल्पना देतात. मग तुमच्या आयुष्यामध्ये ज्यावेळेला अशा प्रकारचे त्रास किंवा अशा प्रकारचे शनी महाराजांची साडेसाती तुमच्या आयुष्यामध्ये येते त्यावेळेला उपाय पण याच्यामध्ये डेफिनेटली सांगितलेले आहेत. आज मोठ्या अनुभवाने किंवा अधिकारवाणीने म्हणजे की जसं तुम्ही आता परिचयामध्ये सांगितलं की 7वी पिढी 7वं जनरेशन आमचं आहे, तर 350 वर्षाचा अनुभव माझ्या परंपरेचा माझ्या बरोबर आहे की जो तुमच्या बरोबर शेअर करायचा झाला किंवा वैयक्तिक माझा अनुभव सुद्धा मी त्याच्यामध्ये तुम्हाला सांगितला. तर प्रामुख्याने एक गोष्ट सांगावी लागते की ज्यावेळेला साडेसातीमध्ये तुम्ही कर्माच्या बंधनामध्ये अडकताना त्यावेळेला तो गुंता इतका होतो की तो गुंता सोडवायला तुम्ही जाऊ नका. कारण आतापर्यंतचा असा अनुभव आहे की ज्यावेळेला तुम्ही त्याच्यामध्ये भाग घेता, एखादा आरोप प्रत्यारोप आपल्यावर झाल्यावर आपण सत्य आहे पण आपण छाती पडून किती वेळा लोकांना सांगायचं की मीच खरं आहे, मीच खरं आहे. त्याच्यामध्ये तुम्हाला आणखीन त्रास उपभोगायला लागतो. तर हा गुंता न सोडवता येण्यासारखा आहे म्हणजे आणि तो गुंता सोडवायलाही जाऊ नये. ज्यावेळेला तुम्ही हा गुंता सोडवायला जाल ना तर डेफिनेटली तो गुंता आणखीन गुंतत जातो. त्याच्यामुळे त्या कर्माच्या रिलेटेड तुम्ही बघाल की बाबा माया मनगटामध्ये ताकद आहे आणि मी याला पार करेन, तर हे त्याच्यामध्ये होत नाही साडेसातीमध्ये. मग निश्चितपणे साडेसातीमध्ये आज काही असे उपाय आहेत की ज्या शनी संहितामध्ये किंवा शौनक संहितामध्ये याच्यावरती उपाय सांगितलेले आहेत. याच्यामध्ये सर्वात सोपा उपाय की जो तुम्ही सगळेजण करू शकता तो म्हणजे शनी महाराजांचा आराध्य दैवत कोण असेल तर ते शिव आहेत. म्हणजे शनी महाराजांचं जे संगोपन आहे हे शिव या एका शब्दावरती झालेलं आहे म्हणजे. तर त्यामुळे शिवाची उपासना सर्वात लाभदायक होते. आता शिवाची उपासना करताना शिवाला सर्वात प्रिय आहे ते जल. तर दररोज तुम्ही शिवलिंगावरती जल चढवलं म्हणजे जी पिंड किंवा जे तुमच्या मंदिरामध्ये शंकराचं मंदिर असेल तुमच्या गावामध्ये त्याच्यावरती जाऊन तुम्ही रेग्युलर एका ठराविक वेळेला तुम्ही जलाभिषेक केला म्हणजे जल चढवलं जाऊन, तर त्या गोष्टीचा साडेसातीमध्ये खूप फायदा होतो. तुम्हाला जर लघुरुद्र करणं शक्य असेल तर साडेसातीमध्ये अवश्य लघुरुद्र करून घ्यावं, त्याचाही खूप फायदा होतो. मग त्याच्यामध्ये महारुद्र, अतिरुद्र जसं जसं तुम्ही करू शकता त्याप्रमाणे त्याच्यामध्ये उपासना करता येते. दुसरी महत्वाची उपासना याच्यामध्ये येते की शनी महाराजांची सर्वात फेवरेबल जर त्यांना कुठली गोष्ट असेल तर मौन. तर माणसाने त्याच्यामध्ये मौन धारण करावं. निदान म्हणजे की तुमच्या वर्किंग अवर्स मध्ये 1 तास तरी तुम्ही मौन धारण करा. जर तुम्ही मौन धारण केलं तर त्याचा मोठ्या प्रमाणामध्ये फायदा होतो. तिसरं साडेसातीचं एक यंत्र येतं म्हणजे अशा पिपलादेन नावाचे ऋषी होते, ज्या पिपलादेन ऋषींनी शनी महाराजांना एका पायाने पंगू केलं. तर त्यांच्या याच्यामध्ये म्हणजे की पिपलादेन ऋषींच्या याच्यामध्ये असे काही मंत्र आहेत की ज्या मंत्राच्या साधनेने साडेसाती यंत्र सिद्ध केलं जातं. तर त्या यंत्राची साधना करणं, ते स्मरणामध्ये ठेवणं हा सर्वात चांगला उपाय येतो. चौथा उपाय
याच्यामध्ये येतो तो शनीचे 16 शनिवार उपास केला जातो. म्हणजे जसं 16 सोमवारचं व्रत आपल्याला माहिती आहे, तसं 16 शनिवारचं व्रत येतं. हे 16 शनिवारचं व्रत देखील विशेष करून लाभदायक येतं. ह्याच्यामध्ये प्रामुख्याने मीठ खाल्लं जात नाही, म्हणजे मीठ त्याच्यामध्ये तुम्हाला आहारामध्ये घ्यायचं नाहीये. सकाळी उपास करून संध्याकाळी तुम्हाला सोडायचं आहे. रात्री उपास सोडताना मिठाचा स्वयंपाक चालेल, पण स्वयंपाकाच्या म्हणजे बिटवीनच्या याच्यामध्ये तुम्ही जे काही खाल त्याच्यामध्ये मीठ नाही पाहिजे. म्हणजे एक फळं खाऊ शकता, चहा कॉफी घेऊ शकता. याप्रमाणे तुम्ही साधना करून निश्चितपणे साडेसतीचा तुम्ही सामना करू शकाल. म्हणजे जी संकट तुमच्यावरती येतील त्या संकटातून रस्ता काढण्याचा मार्ग किंवा ती संकटामध्ये प्रत्येक गोष्टीमध्ये वे आउट काढून तुम्ही पुढे जाणं हे त्या गोष्टींमुळे पॉसिबल होऊ शकतं. तर ही उपाययोजना आपल्याला याच्यामध्ये आहे. आणि साडेसतीमध्ये काय, तर तुम्ही शनी महात्म्य वाचलं तर तुम्हाला विक्रम राजावरनं अंदाज येईल की साडेसती किती महाभयानक असते. किंवा प्रभू रामचंद्राच्या आयुष्यामध्ये बघितलं तर रामचंद्रांचा ज्या दिवशी म्हणजे की राज्य हे होणार होता, राज्याभिषेक होणार होता आणि साडेसती पण त्याच वेळेला चालू होती. आणि पुष्य शनी महाराजांच्या नक्षत्रावरती वसिष्ठ ऋषींनी सांगितलं की आज रामाचा राज्याभिषेक करू. 14 वर्ष पुढे राज्याभिषेकाला लागली. आता 14 वर्ष रामाने काय काय उपभोगलं ते अख्ख्या रामायणामध्ये तुम्हाला माहिती आहे. तर ही महत्वाची उदाहरणं आहेत की जे विक्रम राजा की राजा होता पण त्याचा पूर्णपणे रंक झाला. कोलू म्हणजे जो बैल घाण्याला जुंपला जातो आणि तेल काढलं जातं, तर विक्रम राजाला ते काम सुद्धा करावं लागलंय. म्हणजे इतकी साडेसती सगळ्या मार्गाने कठीण असते. परंतु या उपासनेच्या माध्यमातून निश्चितपणे मी तुम्हाला खात्रीला एक सांगतो की तुम्ही त्याचा सामना करू शकाल. किंबहुना त्या दुःखांमधून वाट काढत, त्या संकटातून वाट काढत कुठेतरी स्वतःला सुरक्षित करू शकाल. नक्कीच गुरुजी, जिथे समस्या आहेत तिथे उपाय सुद्धा आहे ज्योतिषशास्त्रामध्ये. तर हे साडेसाती विषयी आणखी ज्या उपाययोजना आहेत ज्या ज्योतिषशास्त्राच्या माध्यमातून करता येतात किंवा तज्ञांचा सल्ला घेऊन करता येतात याविषयी आपण आणखी चर्चा करणार आहोत. मात्र त्याआधी एक छोटासा ब्रेक घेऊया. महाराष्ट्र कॉलिंग मध्ये ब्रेक नंतर पुन्हा एकदा आपलं स्वागत. माधव गुरुजी, खरं तर शनीच्या साडेसातीविषयी आपण बोलतोय आणि त्याच्यावरचे उपाय आपण या सगळ्यावर चर्चा करतोय. तर शनी महाराजांमुळे कुंडलीत कुठले दोष निर्माण होतात आणि ते दोष निर्माण झाल्यानंतर त्याचा परिणाम काय होतो आणि थोडक्यात पुढे उपाय काय करता येतात? शनी महाराजांचं आहे ना, आपल्याला साडेसती ही सगळ्यांना परिचित आहे की त्यांची साडेसती येते. परंतु शनी महाराजांमुळे कुंडलीमध्ये सुद्धा दोष उत्पन्न होतात. आता हे दोष उत्पन्न होताना असं आहे की शनी महाराजांचं प्रामुख्याने ज्या वेळेला राहू बरोबर किंवा केतू बरोबर युती होते, पण ती तुमच्या कुंडलीमध्ये कुठल्याही स्थानामध्ये हो, तर त्याला प्रवज्जा नावाचा दोष धरला जातो. प्रवज्जा म्हणून हा दोष होतो. या प्रवज्जा दोषामध्ये शनी महाराजांबरोबर राहूची किंवा शनी महाराजांबरोबर केतूची युती असते. आणि हा प्रवज्जा दोष आहे ना, ह्या दोषामध्ये निर्विवाद माणूस खूप प्रगती करतो, पण उंच शिखरावरती म्हणजे अगदी शून्यातून तो माणूस सांगेल की मी शून्यातून सगळं निर्माण केलंय, पण उंच शिखरावरती गेल्यानंतर पुन्हा तो शून्य अवस्थेमध्ये येतो. म्हणजे याच्यामध्ये ना की खंडित कालावधी म्हणतात की अखंडित कुठली गोष्ट राहत नाही, प्रत्येक गोष्ट खंडित होत राहते. म्हणजे एखाद्या माणसाला जॉब मिळणं तर खूप चांगल्या ठिकाणी त्याला जॉब मिळाला, खूप चांगलं पोस्टिंग त्याला मिळालं, त्याच्यानंतर लगेच अगदी 6-8 महिन्यामध्ये त्याचं प्रमोशन झालं, इन्क्रीमेंट झालं आणि 2-3 वर्ष खूप चांगली होती. म्हणजे की जॉबच्या याच्यामध्ये त्याचं करिअर पण चांगलं होतं, त्याला सॅलरी चांगली होती आणि त्याची वैयक्तिक प्रगती पण चांगली होत होती. परंतु 3 वर्षानंतर अचानक एक दिवशी त्याचा जॉब गेला, म्हणजे पुन्हा तो शून्य अवस्थेवरती आला. मग नवीन जॉब मिळवण्यामध्ये त्यांनी जेवढं त्या जॉब मधनं कमवलेलं होतं तेवढं सगळ्याच्या सगळं त्याच्यामध्ये त्याला खर्च करावा लागला. पुन्हा तो शून्य अवस्थेमध्ये आला. पुन्हा शून्य अवस्थेमध्ये आल्यानंतर मग पुन्हा कुठेतरी जॉब भेटला, मग तो पुढे झाला. असं प्रत्येक वेळेला खंडित होत जातं आयुष्यामध्ये प्रत्येक स्टेपमध्ये. तर याला खंडित योग म्हणजे प्रवज्जा दोष असं म्हणतात याला. हा शनी राहू केतू बरोबर होतो, म्हणजे शनी राहू बरोबर असताना किंवा शनी केतू बरोबर असताना. दुसरा याच्यामध्ये योग येतो त्याला विषकन्या योग बोलतात, ज्याच्यामध्ये शनी महाराजांची आणि चंद्राची युती होते. तर चंद्र आणि शनी महाराज पत्रिकेमध्ये कुठल्याही राशीमध्ये कुठेही एकत्र आले तरी हा विषकन्या योग होतो. या योगाचं वैशिष्ट्य असं येतं की हा मोस्टली पाल्याच्या पत्रिकेमध्ये म्हणजे मुलाच्या पत्रिकेमध्ये निर्माण होतो, पण याचे त्रास आई वडिलांना होतात आणि त्याच्यामध्ये आजार पण मोठ्या स्वरूपाचं येतं. आणि पुन्हा शनी महाराजांचे आजार म्हणल्यावर मी तुम्हाला पहिलंच याच्यात सांगितलं की त्याचं निदान कधीही होत नाही. याच्यावर एक उदाहरण द्यायचं झालं तर माझ्याकडे म्हणजे रेग्युलर परिवारामधला एक परिवार आहे की ज्यांचं लग्न होण्यापासून मी पत्रिका बघितलेली आहे आणि लग्न झाल्यानंतर त्या सासरे गेल्या. पुढे कालांतराने जसं त्यांना एक मुलगी झाली आणि मुलगी झाल्याच्या नंतर त्यांना अचानक शरीरावरती सूज यायला लागली, इतकी सूज यायला लागली की ईश्वराच्या पलीकडे. म्हणजे नंतर त्यांना त्यांचे स्वतःचे एक पाय उचलून पुढे टाकणं इतकी कठीण अवस्था झाली आणि अनेक उपचार त्यांनी केले. जवळजवळ 3-3.5 वर्ष तिच्यावरती ट्रीटमेंट चालू होती, पण निदान मिळत नव्हतं.
आणि मग त्या अशा एकदा म्हणजे आजारपणामध्ये रेस्ट घेण्याकरता माहेरी आल्या. मग त्यांची आई म्हणली की गुरुजींना पत्रिका दाखवू, आणि मग त्यांनी पत्रिका दाखवली. तर त्यांची पत्रिकेमध्ये त्यांची अवस्था बघितल्यानंतर मला खूपच म्हणजे वाईट वाटलं. म्हणतो तुमची पत्रिका नको, तुमच्या मुलीची पत्रिका दाखवा. मग मुलीची पत्रिका बघितली, त्याच्यामध्ये हा विषकन्या योग होता. मग त्यावेळेला त्याच्यावरती आपण त्यांना सांगितलं की तुम्ही याच्यावरती विधिवत आपण पूर्णपणे शनियाग करूया. ह्याच्यावरती शनियाग हे सोल्युशन येतं, म्हणजे प्रवज्य दोष असो किंवा विषकन्या योग असो, ह्याच्यावरती शनियाग हे खूप चांगलं सोल्युशन आहे. म्हणजे हा पंचयागामध्ये श्रेष्ठ याग आहे आणि याच्यामध्ये काही विशिष्ट अशा वनस्पती, विशिष्ट प्रकारचा हवन आणि विशिष्ट प्रकारचे मंत्र हे शौनक संहितेमध्ये सांगितलेले आहेत की ज्यानुसार शनीचे या प्रकारचे दोष आहेत ते पूर्णपणे तुमच्या आयुष्यामधून विघटित होऊ शकतात. आणि या दोषांचं जे तुम्हाला कर्म मिळणार आहे, जे दोष कर्म मिळणार आहे किंवा त्याच्यापासून जो त्रास होणार आहे, त्यापासून तुम्ही पूर्णपणे फ्री होऊ शकता. तर मग त्यांचा विधिवत आम्ही ज्यावेळेला शनियाग केला, त्यावेळेला शनियागामध्ये विषकन्या योगावरती जे मंत्र आहेत प्रॉपरली त्याच्या म्हणजे की निकारना करता, तर त्याच्यामध्ये प्रामुख्याने शमीच्या काड्या सांगितलेल्या आहेत. तर शमीच्या काड्यांचा तो यज्ञ होतो आणि तसा यज्ञ पूर्णपणे विधिवत मंत्राप्रमाणे केल्यानंतर अवघ्या 1 महिन्यामध्ये त्यांची सूजही पूर्णपणे निघून गेली आणि त्या नॉर्मल झाल्या. त्यामध्ये सुद्धा कुठलीही ट्रीटमेंट त्यांना घ्यावी लागली नाही. तर ह्या दोषाचा वारंवार चिकार पत्रिकेमध्ये मी अनुभव घेतलेला आहे. तिसरा शनी महाराजांच्या याच्यामध्ये दोष उत्पन्न होतो तो म्हणजे शनी मंगळ प्रतियुतीचा. ज्यावेळेला पत्रिकेमध्ये शनी मंगळ युती होते तर 100% तुमच्या वैवाहिक जीवनामध्ये प्रॉब्लेम निर्माण होतात. आता हे प्रॉब्लेम निर्माण होतात त्याच्यामध्ये दाम्पत्य जीवनामध्ये जसं संसार म्हणल्यावर भांड्याला भांडं लागणे नवीन नाही, परंतु त्याच्या पलीकडे मोठे मोठे त्रास म्हणजे की अगदी दुरावा निर्माण होणं, दोघांमध्ये विभक्ती होणं, त्याच्यानंतर डिवोर्स होणं, ह्या गोष्टी ज्या आहेत या संपूर्ण या शनी मंगळ युतीमध्ये घडतात. आणि याला अतिशय चांगला उपाय किंवा हा जर बिफोर याच्यामध्ये म्हणजे की वयोमानानुसार जर तुमच्या अगोदरच्या याच्यामध्ये आला तर प्रामुख्याने लग्न जमण्याकरता सुद्धा उशीर होतो. जमलेली लग्न मोडतात, म्हणजे की प्रत्येक वेळेला लग्न जमतं आणि काही कारणांनी मोडून जातं, असे देखील अनुभव त्याच्यामध्ये येतात. तर याच्यामध्ये एक पवळं म्हणून रत्न येतं, जे मंगळाचं रत्न येतं आणि चिंतामणी नावाचा ग्रंथ आहे गणपतीचा. त्याच्यामध्ये असे विशिष्ट काही मंत्र आहेत की ज्याच्याने पूर्णपणे त्याच्यावरती शनी सिद्धी पोवळ्यावरती केली जाते आणि त्याच्याने हा दोष जो शनी मंगळ युतीचा आहे तो पूर्णपणे प्रतियोग मिटतो. म्हणजे आणि त्याच्यानंतर दाम्पत्य जीवनामध्ये किंवा विवाह जमण्यामध्ये खूप सारी सरळता येते. हा त्याच्यावरती उपाय येतो आणि याचा प्रॅक्टिसमध्ये मी खूप अनुभव घेतलेला आहे. आणि ह्या म्हणजे चिंतामणी ग्रंथामध्ये प्रॉपरली या गोष्टीचा उल्लेख आहे की शनी महाराजांच्या या गोष्टीमुळे होतं. तर त्या चिंतामणी सिद्धीने जर ते पवळं वापरलं तर त्याचा अनुभव खूप चांगल्या प्रकारे येतो. दुसरं म्हणजे की शनी महाराजांचे 3 दोष आहेत. त्याच्या व्यतिरिक्त शनी महाराज ज्या स्थानामध्ये असतील तुमच्या पत्रिकेप्रमाणे त्याप्रमाणे त्यांची दृष्टी धरली जाते. तर त्यांची 3री दृष्टी, 7वी दृष्टी आणि 10वी दृष्टी ही ज्या स्थानावरती पडेल त्या स्थानामध्ये सुद्धा 100% अशा प्रकारच्या समस्या या तुम्हाला फेस कराव्या लागतात. त्याच्यावरती देखील वेगवेगळ्या प्रकारचे उपाय आहेत. म्हणजे ज्यावेळेला तृतीय, सप्तम आणि दशम याच्यावरती दृष्टी पडते त्यावेळेला प्रामुख्याने आळस अंगामध्ये राहणं, प्रत्येक गोष्टीमध्ये आळस होणं, त्याच्याबरोबर बाकीच्या लोकांच्या याच्यामध्ये म्हणजे कुटुंबामध्ये असे काही आघात होणं, त्या व्यक्तीला असे काही त्रास होणं की तो कामधंदा करू शकणार नाही, तो कुठे कामाला जाऊ शकणार नाही. आता घरच्या कर्त्या पुरुषाच्या बाबतीमध्ये जर असं झालं तर डेफिनेटली पूर्ण फॅमिलीला त्या गोष्टीचा त्रास उपभोगायला लागतो. आणि मग त्याच्यावरती सुद्धा विधिविधानामध्ये शनी महाराजांचा पूर्णपणे शनियाग केला जातो. त्याच्यानंतर शनी महाराजांचं 16 शनिवारचं व्रत केलं जातं. त्याच्यामध्ये सप्तमुखी रुद्राक्ष येतो, सप्तमुखी रुद्राक्ष परिधान केला जातो. याच्या व्यतिरिक्त एक शिवशक्ती म्हणून खूप पॉवरफुल असं यंत्र येतं, म्हणजे की ज्या यंत्राच्या माध्यमामध्ये शिव आणि शनी यांचे योग पूर्णपणे बांधले जातात. आणि या शिवशक्ती यंत्राने पूर्णपणे शक्ती निर्माण होऊन तुमच्यामध्ये चामूलाग्र बदल होतात. याचे जे दोष आहेत किंवा तृतीय, सप्तम, दशम दृष्टीमुळे तुमच्या आयुष्यामध्ये जे प्रॉब्लेम निर्माण होतात त्याच्यामध्ये पूर्णपणे तुम्हाला आराम मिळतो, पूर्णपणे त्याच्यामध्ये रिलॅक्स मिळतो. अच्छा, गुरुजी आणखी एक म्हणजे शनीची महादशा आणि त्याच्याशी संबंधित समस्या आणि त्यावरचे उपाय, यावर काय सांगता येईल? शनी महाराजांची महादशा हा विषय म्हणजे 7.5ची 7.5 वर्ष ऐकल्यानंतरच माणूस पहिला घाबरून जातो. त्याच्यामध्ये 7.5मध्ये एक गोष्ट तरी आहे की त्याच्यामध्ये एकाच अडीचक्यामध्ये तुम्हाला काय तो त्रास किंवा स्ट्रगल तुम्हाला फेस करावं लागतं. एक अडीचक्या 100% मध्यम जातं आणि एक अडीचक्या पूर्णपणे तुम्हाला लाभ देणार असतं. म्हणजे 7.5 वर्षामध्ये तुम्हाला तसं बघायला गेलं तर 2.5 वर्षच त्रास असतो. मग त्याच्यामध्ये तो सुरुवातीलाच होईल किंवा एकदम शेवटी होईल, हे डिपेंड ऑन तुमच्या पत्रिकेमध्ये जी पोझिशन आहे, तुमच्या कर्माचे काय दोष आहेत किंवा तुम्हाला 7.5मध्ये शनी महाराजांनी काय प्रायश्चित्त दिलेलं आहे त्याच्यावरती ते डिपेंड आहे. आणि हे ज्योतिषकारच तुम्हाला सांगू शकतात की कुठलं अडीचकं तुम्हाला चांगलं जाऊ शकतं आणि कुठलं अडीचकं मध्यम जाऊ शकतं आणि कुठलं तुम्हाला खूप स्ट्रगलफुल जाऊ शकतं. तर ते तुम्हाला म्हणजे की ऍस्ट्रोलॉजरकडे जाऊन पूर्णपणे त्याची माहिती करून घ्यायला पाहिजे. तर याच्यामध्ये 2.5 वर्षाचा त्रास असतो, परंतु याच्या व्यतिरिक्त आपल्या वाट्याला आयुष्यामध्ये शनी महाराज जसे 7.5मध्ये 2 वेळा येतात, म्हणजे 2 7.5 तुम्हाला उपभोगायचे असतात. तर याच्यामध्ये प्रॉपरली महादशेमध्ये 19 वर्षाची महादशा असते शनी महाराजांची, जी सगळ्या ग्रहांमध्ये मोठी आहे. आणि 19 वर्ष शनी महादशेमध्ये आल्यानंतर याच्यामध्ये 14 वर्ष 100% तुम्हाला त्रास
त्रासच उपभोगायचा असतो आणि महादशेमध्ये सर्वात जास्त त्रास तुम्हाला होतो. परंतु याच्यावरती अतिशय सोपे आणि चांगले उपाय शनी महात्म्यामध्ये सांगितलेले आहेत किंवा शनी संहितेमध्ये सांगितलेले आहेत. त्याच्यामध्ये प्रामुख्याने जसं 3.5 शक्तिपीठाची यात्रा येते तसंच शनीच्या 2.5 पीठांची यात्रा येते. या 2.5 पीठामध्ये औरंगाबादमध्ये, बीड जिल्ह्यामध्ये राक्षस भुवन म्हणून स्थान येतं. नाशिकच्या जवळ नस्तनपूर म्हणून स्थान येतं, जे नाशिक येवला रोडवरती आहे. खूप सुंदर मंदिर आहे आणि या दोन्हीची जी प्राणप्रतिष्ठा आहे किंवा दोन्ही ठिकाणी शनी महाराज प्रगट झालेले आहेत आणि प्रभू रामचंद्रांनी याची स्थापना केलेली आहे. म्हणजे त्याच्यामध्ये किती ताकद असेल तुम्ही विचार करू शकता. आणि तिसरं जे स्थान आहे ते शिप्रा नदीच्या तीरावरती येतं, हे उज्जैनमध्ये येतं. याची स्थापना विक्रम राजांनी प्रस्थापित केलेलं आहे आणि इथे सुद्धा शनी महाराज प्रगट झालेले आहेत. तर या अडय्याची तुम्ही ज्यावेळेला यात्रा करता त्या अडय्याची यात्रा करून निश्चितपणे तुम्हाला हे फल प्राप्त होतं. आता तिथे गेल्यानंतर काय करायचंय, हा उपाय खूप महत्वाचा आहे. हा तुम्हाला सगळ्या शनीच्या पिढ्यांमधून मुक्त करू शकतो. ते म्हणजे तुमच्या वयाच्या अनुषंगाने तुम्हाला तेल घेऊन जायचं. म्हणजे सरसो का तेल आहे ते शनी महाराजांना खूप प्रिय आहे. तर मग तुमचं समजा 18 वय असेल तर तुम्ही 2 किलो तेल घेऊन जाऊ शकता. तुमचं 23 असेल तर 3 किलो तेल घेऊन जाऊ शकता. तर याप्रमाणे वयाच्या मर्यादेमध्ये तेल घेऊन जाणं आणि ते शनी महाराजांना अर्पण करणं हा सर्वात त्याच्यावरती सोपा उपाय आहे. दुसरं म्हणजे 9मुखी रुद्राक्ष तुम्ही परिधान करू शकता की ज्याच्याने तुम्हाला या पिढेपासून खूप कमी त्रास होतो महादशेमध्ये. अशा प्रकारचा त्रास तुम्ही या उपायांनी निश्चितपणे कमी करू शकता. पण ही शनी पीठांची जी यात्रा आहे 2.5 पीठांची, खूप लक्षपूर्वक तुम्ही ऐका. मी पुन्हा एकदा रिपीट करतो की औरंगाबादमध्ये तुम्हाला राक्षस भवनला जायचे, बीड जिल्ह्यामध्ये नस्तनपूरला तुम्हाला नाशिक येवला रोडवरती आहे, तिथे तुम्हाला दर्शन घ्यायचंय. आणि तिसरं दर्शन तुम्हाला उज्जैनला शिप्रा नदीच्या तीरावर घ्यायचंय. ही जर यात्रा तुम्ही पूर्ण केली तर मी 100% तुम्हाला आश्वासित करतो की तुम्हाला शनी 7.5 किंवा शनी महादशेमध्ये खूप कमीत कमी त्रास उपभोगायला लागेल. गुरुजी, अगदी शेवटचं मिनिटभर राहिलं तर त्यात आम्हाला शनी महाराजांची कृपा व्हावी म्हणून काय उपाय करता येतील किंवा कशी आराधना करता येईल, अगदी थोडक्यात? शनी महाराजांचं ना हे कर्माचे दंडाधिकारी आहे. म्हणजे तर तुम्ही कर्म करत असताना चुका तुमच्या हातून होणारच. त्यामुळे 7.5 मध्ये त्याचा हिशोब, त्याचे प्रायश्चित्त तुम्हाला भोगावं लागणारच. परंतु अशा ज्या काही म्हणजे उपासना आहेत किंवा साधना आहेत की ज्याच्यामुळे तुम्ही शनी महाराजांना जिंकू शकता किंवा त्यांचा त्रास तुमच्यावरती न होता, त्यांची वक्रदृष्टी न पडता ते समाधानकारक तुमच्याकडे बघू शकतात. जो अनुभव याच्या अगोदर पृथ्वीवरती दशरथ राजांनी घेतलाय की दशरथ राजावरती त्यांनी पूर्णपणे कृपा केली आणि सांगितलं मी रोहिणी नक्षत्रामध्ये यापुढेही प्रवेश करणार नाही. तसे स्ट्रॉंग कमिटमेंट तुम्हाला मिळू शकते. पण त्याच्याकरता तुम्हाला उपासनेमध्ये शनी प्रदोषाची उपासना करावी लागेल. शनी प्रदोष हा वर्षातून साधारण 3 वेळा येतो. युट्यूब चॅनलवरती आपल्या प्रतिभा ऍस्ट्रॉलॉजी रिसर्च सेंटरच्या तुम्ही गेलेत तर शनी प्रदोष कसा करावा आणि त्या व्रताची पूर्ण माहिती तुम्हाला दिलेली आहे. आणि हे सर्वात सोपं व्रत आहे म्हणजे की जे तुम्ही सगळेजण करू शकता. दुसरी साधना याच्यामध्ये जी येते ती शनी महाराजांना सर्वात प्रिय कुठली गोष्ट असेल तर मौन आहे. तर तुम्ही मौन दररोज 1 तास धरून ती साधना करू शकता. त्याचा सुद्धा तुम्हाला सगळ्या गोष्टींमध्ये खूप चांगला इफेक्ट होतो. तुमचं मनोधैर्य वाढतं, तुमचे कॉन्फिडन्स वाढतो, पेशन्स वाढतात आणि तुम्ही यशस्वी होतात. तिसरी साधना जी येते की विधवा स्त्रियांच्या ठिकाणी शनी महाराजांचं अस्तित्व सांगितलेलं आहे. तर विधवा स्त्रियांना मदत करणं, अपंग व्यक्तीला मदत करणं, अबला व्यक्तींना मदत करणं, तर ह्या माध्यमातून देखील शनी महाराजांची कृपादृष्टी तुम्ही निश्चितपणे प्राप्त करू शकता. चौथा महत्वाचा उपाय की जसं कपिल मुनींचं वरदान म्हणून 9मुखी रुद्राक्ष धरला जातो, जो विष्णू प्रतीक देखील आहे. तर 9मुखी रुद्राक्ष धारण करून सुद्धा तुम्ही शनी महाराजांची पूर्णपणे कृपादृष्टी प्राप्त करू शकता. याच्या व्यतिरिक्त पंचयागामध्ये श्रेष्ठ याग असलेला शनी याग आहे. हा आयुष्यामध्ये किमान एकदा तरी किंवा जेव्हा जेव्हा शक्य असेल त्यावेळेला करणं, हा सुद्धा तुम्हाला शनी महाराजांची तुमच्यावरती पूर्णपणे कृपादृष्टी करणार आहे. शनी महाराजांचे पूर्णपणे आशीर्वाद किंवा त्यांचा प्रसन्नता किंवा वक्रदृष्टी ही तुमच्यामध्ये पूर्णपणे प्रसन्नतेमध्ये तुम्ही कन्वर्ट करू शकता. ही अतिशय चांगली उपासना शनी महाराजांच्या बाबतीमध्ये शौनक ऋषींनी शनी संहितेमधून आपल्याला दिलेली आहे. नक्कीच माधव गुरुजी, तुम्ही आता इथे आलात आणि शनीची 7.5 आणि त्यावरचे उपाय कशा प्रकारे आपल्याला शनी महाराजांची कृपा प्राप्त करता येईल यावरचे उपाय सांगितले, त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. श्री नाथ जी आप सबकी भली करे, साईनाथ आप सबकी भली करे, श्री गुरु निरंजननाथ विजय तेतराम आदेश. यानंतर इथे थांबतोय. नमस्कार. गणेशोत्सव रंगे साम टीव्ही संगे